नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय सामान्य विज्ञान. आज आपला टॉपिक भारी आहे, आम्ल आणि आम्लारी. त्यांची ओळख थोडक्यात आपल्याला करून घ्यायची आहे. एकदम बेसिक स्वरूपाचं हे आजचं सेशन असणार आहे. आणि ज्यांना काहीच म्हणजे सामान्य विज्ञानाचं एकदमच अवघड जाते त्यांच्यासाठी ही सिरीज आहे. सगळ्यात महत्त्वाचं मग ती एमपीएससीची पोरं असतील, कंबाईनची असतील, सरळ सेवा, तलाठी, पोलीस भरती, सगळ्या परीक्षा, एकही परीक्षा सुटणार नाही. जीके जिथे जिथे आहे त्यांच्यासाठी आहे. आणि त्यांच्यासाठी अभ्यास कट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे. ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. त्या ठिकाणी तुम्ही याच्या आधीचे सगळे लेक्चर्स बघू शकतात. बघा तुम्हाला काय म्हटलंय, आम्ल आम्लारीची ओळख असं या प्रकरणाचं नाव आहे. खरं म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात ती ओळख करून देणार आहे. आम्ल कशाला म्हणायचं? बघा, साखर, व्हिनेगर, मीठ, लिंबू, चिंच, टोमॅटो. तुमच्या याच्यासमोर चव आली का रे? साखर म्हटलं की गोड, लिंबू म्हटलं की कसं आंबट येतंय, मीठ म्हटलं खारट येतंय. या ज्या वेगवेगळ्या चवी आहेत का, या चवी मागचं कारण आहे की ते आम्लारी आहे की आम्ल आहे. त्याच्यातून ते ठरतं आहे की ही चव कशी येणार आहे. ओके, ती ती कशानुसार ठरते आहे ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. आता पहिला मुद्दा जो येतो तो म्हणजे आम्ल. आम्ल कशाला म्हणायचं? ऍसिड कशाला म्हणायचं? आम्हाला एक जनरल असतं, अरे ते ऍसिड आहे त्याच्यामध्ये, त्याच्यापासून दूर राहा असं आम्ही म्हणतो. म्हणजे आम्हाला वाटतं ऍसिड म्हणजे लय डेंजर आहे काहीतरी. पण ऍसिड मध्ये वेगवेगळे प्रकार आहे, तेही आम्हाला माहित असलं पाहिजे. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर काही पदार्थ चवीला गोड आहे, कडू आहे, काही आंबट आहे, काही तुरट आहे. म्हणजे थोडक्यात चवी तुम्हाला कळाली. गोड चव असते, कडू असते, आंबट असते, तुरट असते. लिंबू, चिंच, व्हिनेगर, आवळा हे आंबट आहे. बघा बरं का, आंबट चवीला काय? लिंबू आहे, चिंच आहे, व्हिनेगर आहे, आवळा आहे, आंबट आहे. त्यांच्यात एक विशिष्ट प्रकारचं एक संयुग आहे त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळे ते आंबट आहे. आणि आंबट चव देणाऱ्या संयुगांना आम्ही आम्ल म्हणतो. किती भारी आहे रे. आ आ आ आ आम्ल आंबट असतात, विषय क्लोज. याच्यापेक्षा सोपं काहीच नाही ना. आम्ल पाण्यामध्ये विद्राव्य असतात व ते क्षरणकारक सुद्धा असतात. सगळ्यात महत्वाचं, ते पाण्यामध्ये विद्राव्य असतात म्हणजे ते पाण्यामध्ये मिक्स होतात, ते पाण्यामध्ये विरघळतात. एका एका शब्दाचा अर्थ आहे हा. आणि ते क्षरणकारक सुद्धा असतात, ते क्षरण सुद्धा करू शकतं आम्ल. क्षरण म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची झीज घडवून आणण्याचं काम सुद्धा ते आम्ल करू शकतं. ते लक्षात ठेवायचंय. प्राणी आणि वनस्पती यांच्यामध्ये सुद्धा आम्ल असतं, हे माहीत असलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल आम्ही जे दररोजचं खातो, अन्न खातो, त्याच्यामध्ये आम्ल आहेत का? येस, आहेत. त्यामध्ये तुम्हाला नैसर्गिक आम्ल दिसतील किंवा सेंद्रिय आम्ल. आम्ही जे खाद्यपदार्थांमधले जे आम्ल आहे त्यांना काय म्हणायचं? त्यांना एकतर नैसर्गिक आम्ल किंवा सेंद्रिय आम्ल म्हटलं जातं खाद्य पदार्थामधल्या आम्लांना. ओके, हे आम्ल क्षीण प्रकृतीचे असतात, त्यामुळे ही सौम्य असतात, वीक ऍसिड असतात. म्हणजे यांनी तुम्हाला असं फार मोठं नुकसान वगैरे होत नाही, तुमची त्वचा जळत नाही, ते तुम्ही खातायत. ते वीक स्वरूपाचे. पण काही आम्ल तीव्र प्रकृतीची असतात, त्यांना आम्ही दाहक असं म्हणतोय. दाहक म्हणजे त्या दाहक शब्दाचे खूप सारे अर्थ आहे. दाहकता असा एक शब्द त्याच्यापासून बनतो. सल्फ्युरिक आम्ल, H2SO4. आता याच्या संज्ञा वगैरे लक्ष द्या बरं का. एकदम बेसिक स्वरूपाचं हे लेक्चर आहे. म्हणजे तुम्हाला आतापर्यंत ज्यांना याचं काही जास्त माहित नाहीये किंवा लक्षातच राहत नाही त्यांच्यासाठी सल्फ्युरिक आम्लाला काय म्हणतो आम्ही? H2SO4 म्हणतोय. दाहक आम्ल आहे, तीव्र आम्ल आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरं आहे हायड्रोक्लोरिक आम्ल. आम्हाला हे माहित असतं. HCl आम्हाला माहित असतं. नायट्रिक आम्ल सुद्धा याच्यामध्ये आहे, ज्याला आम्ही HNO3. सगळ्या ठिकाणी H आहे, सगळ्या ठिकाणी H. ओके, ह्या आम्लांना आम्ही खनिज आम्ल असे सुद्धा म्हणतो आहे. किती जण माहित होतं बरं? हे H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल, HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक आम्ल HNO3 यांना खनिज आम्ल म्हणतात, असं किती जणांना माहित होतं? अरे 8वीच्या पुस्तकातलं आहे. आम्ही ते वाचतच नाही. आम्ही मोठे मोठे ठोकळे आणतो, मोठे मोठे पुस्तकं आणतो, पैसे खर्च करतो. आधी हे करा, नंतर काय तुम्हाला PhD करायचे करा, तुम्हाला मी नाही म्हणत नाही. पण आधी बेसिक करा. जे नवीन पोरं आहे त्यांना माझं सांगणं, जीव तोडून सांगणं. बऱ्याच जणांना बेसिकची सिरीज म्हटलं का त्यांना अरे काय चिल्लर, हे कशाला बघायची लेक्चर. हे माणूस आहे ना, याला माहिती आहे काय कुठून काय येतंय आणि तेच घेतोय. त्याची सहत द्रावणी त्वचेवर जर पडली तर त्वचा भाजते. कशाचं? हे जे आहे ना खनिज आम्ल, असे तुमची पडली त्वचेवर तरी त्वचा भाजणार तुमची. ते जर श्वसनाद्वारे तोंडावाटे शरीरात गेले ना, तिथे सुद्धा हानिकारक आहे. सहत आम्ले हळू पाण्यामध्ये घालून त्याचं विरल आम्लामध्ये रूपांतर करता येतं. अशी विरल आम्ले थोडीशी कमी हानिकारक असतात.
म्हणजे ही पाण्यामध्ये मिक्स केली की मग थोडं ते तुम्ही नाही घरी आपण ते कॅट डॉग वगैरे काय येतं ते बाथरूम वगैरे धुण्याचं ते त्याला थोडं पाण्यात टाकलं मग ते स्लो होतंय. नाहीतर असं बघा तुम्ही ते चोर 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 करतं ते. ओके, मला वाटतं बऱ्यापैकी माहित असणार आहे. खाण्याच्या सोड्याचे विरल द्रावण जर तुम्ही चाकले तर ते काहीशी तुरट आणि कडवट तुम्हाला जाणवेल. आता आतापर्यंत बघितलं आपण आंबट, पण आता तुम्हाला तुरट सुद्धा जाणवतात काही पदार्थ, कडवट सुद्धा असतात, चवीने आणि स्पर्शाने बुळबुळीत लागतात. विषय वेगळा आहे बरं, विषय वेगळा आहे, विषय आमलारीचा आहे. आधी आमला आणि आमलारी मधला फरक एकदा समजून घ्या, पुढे गाणे होत राहतील, सगळे गाणे वाजणार आहे. ते झालं आंबट, आमला आंबट, पण तुरट असतील, काही करवट असतील, कडवट असेल, चवीने स्पर्शाला बुळबुळीत असेल, त्यामध्ये मग चुन्याची निवडी आहे. CaOH2 आपण त्याला म्हणतोय. खाण्याचा सोडा आहे NaHCO3 आपण त्याला म्हणतो आहे खाण्याच्या सोड्याला. त्याच्यानंतर कॉस्टिक सोडा आहे NaOH आपण त्याला म्हणतोय. साबण आहे, हे सगळं आमलारी आहे. लक्षात राहील, चुन्याची निवडी CaOH2. बघा बरं का, हे लक्षातच ठेवायचं. हे खाण्याचा सोडा NaHCO3, कॉस्टिक सोडा NaOH, साबण आमलारी आहे, आम्लापेक्षा भिन्न आहे, रासायनिकदृष्ट्या पूर्णतः विरुद्ध आहे. सहत अवस्थेमध्ये त्वचेला ते सुद्धा हानिकारक असतात. म्हणजे आमलारी सुद्धा त्वचेला हानिकारक असतात सहत अवस्थेमध्ये. ओके, आता आपण बघतो ऊर्ध्वपातीत पाणी चवहीन असते, पाणी आम्लधर्मी किंवा आम्लारी धर्मी नसते. ऊर्ध्वपातीत पाणी म्हणजे काय? म्हणजे ते क्षार काढून टाकलेलं पाणी. तुम्ही असं पाणी पिता, तुम्हाला अरे यार मस्त चविष्ट पाणी लागते, पण तेच पाणी तुम्ही गरम करा, त्याची ती वाफ वरती जाऊ द्या, ते वाफेपासून नवीन पाणी बनवा, म्हणजे त्याच्यात क्षार काहीच येणार नाही, त्याला चवच नसणार. ते ना आमलारी आहे ना आम्ल आहे, त्याच्यामध्ये काही नाहीच आहे ना, त्याच्यात काही नाहीच आहे, क्षारच नाही म्हटल्यावर काय, तर तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता मग दर्शक कशाला म्हणायचं, इंडिकेटर कशाला म्हणायचं? बघ, दर्शक किंवा इंडिकेटर कशाला म्हणायचं? एकतर जे पदार्थ आम्लधर्मी नाही किंवा आम्लारी धर्मी सुद्धा नाहीये, ते रासायनिकदृष्ट्या उदासीन असतात. बघा, आपण बघितलं आंबट चव आहे, आम्लारी धर्मी आहे. याचं CL सारखं तुम्ही बघितलं, आम्ही हे आम्लधर्मी आहे. आम्लारी धर्मीमध्ये आम्ही बघितलं तुरट चव आहे किंवा कडवट चव आहे. मग तुम्हाला चुन्याची निवळी आठवते, तुम्हाला साबण आठवते. ओके, तो विषय झाला. पण दोन्ही नाहीये, मग त्याला काय म्हणणार? त्याला उदासीन म्हणणार, त्याला आम्ही उदासीन म्हणणार. बघा, आमलारीची चव घेणं, त्यांना स्पर्श करणं हे अपायकारक आहे. म्हणजे तुम्ही असं नाही, हे बघतो रे SCL असं हात बुडवतो रे, चाटून बघतो रे, तुमचं बोटही आणि जीवही दोघांचा कार्यक्रम एकाच वेळी वाजेल, ते चालत नाही. मग तुम्ही काय करतात, काही दर्शक वापरतात की अरे नेमकं काय आहे, तुम्ही काही इंडिकेटर वापरतात, काही पदार्थ वापरतात, ज्याचा संपर्क आला की त्या आम्ल किंवा आम्लारी याचा रंग बदलतो. त्याचा रंग तो तुम्हाला सांगणार, रंग माझा वेगळा, रंग त्याचा जो झाला त्यानुसार त्या गोष्टी तुम्ही म्हणणार आहात की येस, हे आम्ल आहे, हे आम्लारी आहे. मग इंडिकेटरमध्ये कोणते इंडिकेटर येतात, कोणते दर्शक येतात? बघा, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर आम्लारी पदार्थाचे परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये कशाचा वापर होतो? प्रयोगशाळेमध्ये लिटमस कागदाचा वापर होतो. हा कागद दगड फुलापासून, त्याच्या अर्कापासून, लायकेन म्हणतो आपण, लायकेन इंग्लिशमध्ये त्याला, मराठीत दगड फुल म्हणतो, त्याच्या अर्कापासून हा तयार केला जातो. किती जणांना माहित होतं लिटमस पेपर काय आहे? दगड फुल म्हणजेच लायकेनच्या अर्कापासून बनवला जातोय. तो एकतर तांबडा किंवा निळ्या रंगाचा असतो. तांबडा म्हणजे लालसर रंग, हा जो पेनाचा रंग आहे का, एकतर असा किंवा निळसर रंगाचा असतो. एकतर तांबडा असेल किंवा निळा असेल. हा निळा जर असेल आणि तो आम्लात बुडवला तर तो लाल होणार, निळ्याचा लाल होतो. आमचं कसं, एखाद्याला राग आला, ती गोरी आहे पण ती गोरीची लालही होते, बरोबर, पांढरीची लाल होणे. तसं हे निळ्याचं तांबडा होणं, आणि तांबडा लिटमस जो आहे तो आम्लारीमुळे निळा होतो आहे. आम्ल काय करते, आम्लामध्ये तुम्हाला निळा बुडवावा लागेल, तो लाल झाला तर समजायचं हे आम्ल आहे. आणि आम्लारीमध्ये तुम्हाला लाल बुडवावा लागेल, तांबडा, तो निळा झाला तर समजायचं हे आम्लारी आहे. भारी आहे. त्याच्याप्रमाणे मग फिनॉल्फथॅलीन, मिथिल ऑरेंज, मिथिल रेड हे दर्शक द्रावण स्वरूपात प्रयोगशाळेमध्ये वापरले जाते. म्हणजे जे लिटमस आहे त्याच्यासारखं जे फिनॉल्फथॅलीन, मिथिल ऑरेंज, मिथिल रेड हे दर्शक सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. आता याच्यामध्ये नेमके काय बदल होतात? मिथिल ऑरेंज जो आहे ना, हा जर आम्लामध्ये तुम्ही बुडवला तर तो गुलाबी होतो, आम्लारीमध्ये तो पिवळा होतो. लक्षात ठेवा, लहान लहान मुद्दे खूप कामाचे, हे अमूल्य असे मुद्दे, हे तुम्हाला मोठ्या मोठ्या क्लासमध्ये सुद्धा हे लवकर शिकवत नाही कोणी. पुढे फिनॉल्फथॅलीन आम्लामध्ये रंगहीन त्या ठिकाणी ते होत आहे. फिनॉल्फथॅलीन जे आहे ना, आम्लामध्ये बुडवलं रंगहीन होणार, आणि आम्लारीमध्ये बुडवलं गुलाबी होणार.
वैश्विक दर्शक जे आहे, द्रव रूपात असणारं दर्शक आम्ल आम्लारीच्या संपर्कात आल्यावर वेगवेगळे रंग बदल दर्शवितात. युनिव्हर्सल इंडिकेटर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. वैश्विक दर्शकाबद्दल तुम्हाला माहित असलं पाहिजे की जे आम्ल आम्लारीच्या संपर्कात आलं की आपला रंग बदल करत आहे. बघा, मिथिल ऑरेंज आहे, फिनाल्फथॅलिन आहे, मिथिल रेड आहे आणि हे लिटमस कागद आहे. काही तांबडे आहेत, काही निळे आहे. कुणाचं नेमकं कुठे गेल्यावर काय होतंय ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बघा, हा तक्ता सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. बघा, जबरदस्त आहे. लिटमस कागद आहे. निळा रंगाचा कागद घेतला तुम्ही, आम्लामध्ये बुडवला तांबडा होणार, आम्लारीत बुडवला निळा होणार. म्हणजे निळा निळाच राहतो आम्ला याच्यामध्ये, आम्लारीमध्ये. आम्लारी असेल ना निळा निळाच राहणार, पण आम्ला असेल तर तांबडा होणार. त्याच्यानंतर तांबडा लिटमस कागद आहे, आम्लामध्ये तांबडाचा राहणार, आम्लारीमध्ये निळा होणार. म्हणजे तुम्हाला लिटमस कागद म्हटलं, निळा दिसला समजायचं हे आम्लारी आहे, तांबडा दिसला समजायचं हे आम्ल आहे. संपला विषय. आम्ल तांबडा आणि आम्लारी निळा लिटमस कागदाच्या बाबतीत. आता पुढे मिथिल ऑरेंज जे नारंगी रंगाचं आहे, आम्लात बुडवलं गुलाबी होणार, आम्लारीमध्ये पिवळं होणार. बघा, मिथिल ऑरेंज. फिनाल्फथॅलिन रंगहीन आहे, आम्लामध्ये रंगहीन राहणार, आम्लारीमध्ये गुलाबी होणार. आणि मिथिल रेड जे आहे ते रेड आहे, आम्लात रेडच राहणार, आम्लारीमध्ये पिवळं होणार. हे लक्षात ठेवा. पुढे नैसर्गिक दर्शकाचं सुद्धा आहे. बघा, घरगुती दर्शक आपण म्हणतोय. म्हणजे समजा तुमच्याकडे हे नाहीये, त्या बाटल्या गिटल्या काही नाही, आणि तुम्ही म्हणाल की नाही मला बघायचंय की हे काय आहे बाबा, आम्ल आहे की आम्लारी आहे. मग तुम्ही कसं शोधणार ते? बरोबर, आपल्या डोक्यामध्ये शास्त्रज्ञ घुमतो कधी कधी. मग तुम्ही काय करणार, अन्नाचा पिवळसर डाग साबणाने धुतल्यावर जर लालसर झाला, समजा असा पिवळा डाग पडतो, तुम्ही समजा कशी तरी भाजी खाल्ली, पांढरा शर्ट आहे किंवा पांढरी साडी आहे, त्याच्यावर पिवळा डाग पडला, तो जर तुम्ही साबणाने धुतला आणि तो जर लालसर झाला तर समजायचं अन्नातील हळद आणि साबणातील आम्लारीमधील होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेचा हा परिणाम आहे. त्या रंगामध्ये काय असतं माहिती, त्या अन्नामधली हळद आहे त्याच्यामुळे तो पिवळा रंग आलाय. त्या हळदीची आणि साबणामधलं जे आम्लारी आहे याच्यामध्ये ती अभिक्रिया होते आहे. हळद हे या ठिकाणी दर्शकाचं कार्य करतं, हे लक्षात ठेवा. मग याप्रमाणे लाल कोबी, मुळा, टोमॅटो, जास्वंद, गुलाब हे सुद्धा नैसर्गिक दर्शक म्हणून आम्हाला वापरता येतील, हे माहीत असलं पाहिजे. नैसर्गिक दर्शक कसं बनवायचं त्याचा एक प्रयोग दिलाय, आपण तो प्रयोग काही करणार नाही. ओके, आपण पुढे जाऊया, आपल्या कामाचं बघूया. हे सुद्धा कामाचं आहे, पण आणखी मित्रांनो, अभ्यास कट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे. सध्या 7 लाख सबस्क्रायबर्स आपले पूर्ण झाले. त्या अनुषंगाने ऍपवर ऑफर चालू आहे. कोणताही कोर्स फक्त किती, फक्त 299 मध्ये तुम्हाला भेटतो. फक्त 299. ग्रामसेवक भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, त्याच्यानंतर महाटीईटी आणि चालणी परीक्षेची 7 दिवसाचा कोर्स आहे, बॅच आहे ती. झेडपी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, कृषी सेवक आणि सगळ्या परीक्षांसाठी एक सुपर बॅच आपण आणली, सुपर बॅच. फक्त 299 मध्ये सगळ्या बॅचेस भेटणार आहेत. अभ्यास कट्टा ऍप आहे, ऍपवर जायचं, ऍपची पेज लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, त्याच्यावरून ऍप डाउनलोड करायचं आहे. बघा, इथे काही प्रयोग वगैरे दिले, आपण त्याच्यात पडणार नाही. मी आता पुढे जातोय डायरेक्ट. आम्ल आम्ल आम्ल. चलो, आम्लाची काही वैशिष्ट्ये वगैरे त्यावर आपण बोलूया, जे की परीक्षेभिमुख आहे. आपल्याला आहे ना फक्त मार्क्सवादी बनायचं. म्हणजे आम्हाला परीक्षेला जे येते का, आम्हाला त्याच्यावर फोकस करायचं, आम्हाला इतर नको काही. आम्हाला परीक्षा. आम्ल हा पदार्थ कसा आहे, ज्याचं पाण्यातलं द्रावण हे हायड्रोजन आयन उपलब्ध करून देतं. बघा, हायड्रोजन आयन. पाण्यातील द्रावणामध्ये हायड्रोक्लोरिकचं विघटन होतं, HCl ॲक्वॅटिक आपण त्याला म्हणतो आहे. ओके, HCl ॲक्वॅटिक, H+Cl. हायड्रोक्लोरिक आम्ल, हायड्रोजन आयन आणि क्लोराईड आयन या ठिकाणी आपण बघतोय. हायड्रोक्लोरिक आम्लासाठी HCl आम्ही म्हणतोय, H साठी हायड्रोजन आयन म्हणतोय आणि यासाठी क्लोराईड आयन आम्ही म्हणतो आहे. पाण्यातील द्रावणामध्ये हायड्रोक्लोरिक, म्हणजे तुम्ही जे HCl तर तुमच्याकडे बॉटल वगैरे असते बघा, ते ऍसिड आणलेलं असतं, पाण्यात टाकलं तुम्ही तर ते अशा पद्धतीने तुम्ही त्याला लिहू शकता. अशा पद्धतीने त्याची मांडणी तुम्हाला करता येते, जे लक्षात घ्यायचं आहे. बघा, आता आम्ल कोणकोणते आहेत जरा लक्षात ठेवा. कसं आहे, तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, हे आम्ल आहे, आम्लारी आहे, किंवा वेगळं ओळखा. 3 आम्ल देतील, 1 आम्लारी देतील, वेगळं ओळखा. तुम्हाला सरळ सरळ प्रश्न येतात, काही विषय नाहीये. सगळ्यात महत्वाचं HCl तर तुम्ही विसरायचंच नाही. हायड्रोक्लोरिक आम्ल सगळ्यात खतरनाक ते आहे. नायट्रिक आम्ल HNO3, सल्फ्युरिक आम्ल H2SO4,
त्याच्यानंतर कार्बोनिक आम्ल H2CO3 शीतपेयामध्ये असतं हे, ते बुडबुडी वगैरे येत आहेत. लिंबू सुद्धा आम्लारी आहे. ऍस्कॉर्बिक ऍसिड आम्ल आहे. सायट्रिक आम्ल, व्हिनेगार मधील ऍसिडिक आम्ल, हे सगळं सगळं सगळं. लिंबामध्ये कोणतं आम्ल असतं? ऍस्कॉर्बिक आम्ल असतं. व्हिनेगार मध्ये ऍसिडिक आम्ल असतं. हे प्रश्न तर येऊन गेले. हे तेवढे घातक नाहीये, पण आहे. म्हणजे खाद्यपदार्थामध्ये सुद्धा काही नैसर्गिक आम्ल वगैरे असतात, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. नैसर्गिक किंवा सेंद्रिय आम्ल त्यांना म्हणतोय. यात तर किती वेळा प्रश्न आलाय तुम्हाला माहिती. याच्या आधीचे प्रश्न पेपर ज्यांनी बघितले, आपण जुने सगळे पेपर घेतोय, पोलीस भरतीचे, तलाठीचे, आरोग्य भरतीचे, ग्रामसेवकचे, MPSC, कंबाईनचे, किती वेळा आले प्रश्न. हा तर पाठ पाहिजे. व्हिनेगर म्हटलं की ऍसिडिक ऍसिड, संत्रा म्हटलं की ऍस्कॉर्बिक, चिंच म्हटलं की टार्टारिक, टोमॅटो ऑक्झॅलिक, दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल, हे लॅक्टिक आम्ल आणखी आपण ते पळाला वगैरे व्यायाम केला तेव्हा आपल्या ते मांड्यांमध्ये तयार होतं, ते लिंबामध्ये सायट्रिक आम्ल. संत्रा ऍस्कॉर्बिक आणि लिंबू सायट्रिक, दोघांमध्ये फरक आहे. तुम्ही म्हणा दोन्ही लिंबूवर्गीय फळे, पण नाही, इथे तर फसतात तुम्ही. लिंबू सायट्रिक, संत्री ऍस्कॉर्बिक, महत्वाचं हे कामाचं आहे. बघा आम्ल, मग आम्लाचे गुणधर्म काय? आम्ल कशावरून ओळखणार तुम्ही? भारी राव, काय मजा येते रे, शिकवायला मजा येते. ज्यांना विज्ञान अवघड वाटते त्यांना विज्ञान आता सोपं होणार आहे. ही सगळी सिरीज बघून टाकायची. मी अजून 9वीचं घेणार आहे, 10वीचं घेणार आहे. मला एकदम तळागाळातल्या विद्यार्थ्याला पुढे आणायचंय बस. याच्यानंतर तुम्ही म्हटले नाही पाहिजे कंबाईन मध्ये सर माझं विज्ञानामुळे रिझल्ट गेला, आता नाही होणार. असं होणार नाही, कारण एवढं डिटेल तुम्हाला कोणी शिकवत नव्हतं. आता ते आपण घेतोय. आम्लाची चव आंबट असते. आम्लाच्या रेणूमध्ये हायड्रोजन आयन हा मुख्य घटक असतो. आम्लाची धातूशी अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आम्लाची कार्बोनेटची अभिक्रिया होऊन CO2 वायू मुक्त होतो, हे माहित असलं पाहिजे. आणि आम्लामुळे निळा लिटमस कागद हा तांबडा होतो, हे माहित असलं पाहिजे. आम्ल आंबट हे पहिला मुद्दा पाठच करून ठेवा. आम्ल आंबट आहे. दुसरं, हायड्रोजन आयन असतो आम्लाच्या रेणूमध्ये, हायड्रोजन H+ हायड्रोजन आयन, पाठच पाहिजे. आम्लाची अभिक्रिया होते आणि हायड्रोजनची निर्मिती होते. हायड्रोजन 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 म्हणजे HCl पासून हायड्रोजनचा कार्यक्रम चालूच आहे. त्याच्यानंतर कार्बोनेटची अभिक्रिया झाली, CO2 वायू मुक्त होणार आहे आणि निळा तांबडा होतो. बस तो निळा असेल तांबडा होणार, तांबडा असेल तांबडा राहणार. तुम्हाला आम्ल म्हटलं का लाल 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 लाल, ते नाही का लाल लाल होतो पे, हा तसं आहे ते कार्यक्रम. तुम्हाला आम्ल म्हटलं की लाल ओठ आठवले पाहिजे. आज ते काय रे, हा व्हॅलेंटाईन वीक चालू आहे, त्याच्यातला आज प्रपोज डे आहे. त्याच्यामुळे हे आम्ल आणि आता ते लाल ओठ वगैरे तुम्ही विसरत नाही. आम्लाचे उपयोग काय? रासायनिक खताच्या उत्पादनामध्ये आम्ल वापरली जातात. रासायनिक खत, तेलाचे शुद्धीकरण, औषधी द्रव्य, रंग, स्फोटक, खूप साऱ्या ठिकाणी वापर आहे. क्लोराईडचे क्षार बनवण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल वापरले जातं. विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरीमध्ये सुद्धा वापरल्या जातात. वापरावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. वापर तर महत्वाचा आहे ना. पाणी जंतुरित करायचंय, विरल हायड्रोक्लोरिक आम्ल आम्ही टाकतोय, ते नाही का थेंब टाकतो आम्ही, ते जंतूच काढतोय. ते लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवायचा आहे, त्याच्यासाठी सुद्धा पांढरा कागद बनवायचा आहे शुभ्र. त्यातलं ते घाण सगळं बाजूला काढतंय हे आम्ल, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. बघा आता इथे सहत आम्ल आणि आम्लारीची दाहकता, यावर हा मुद्दा. दाहकता म्हणजे माहिती, भीषणता, त्याच्यामध्ये तीव्रता, त्यासाठी तो शब्द आहे दाहकता. हा शब्द समजून घ्या. सहत सल्फ्युरिक आम्लाचं पाण्यामधलं विरघळणं, म्हणजे तुम्ही त्याला पाण्यात टाकलं त्याच्यातून उष्णता तयार होते. त्याचं विरलीकरण करण्याकरता ते अतिशय हळूहळू पाण्यात टाकलं. मग तुम्ही म्हणले अचानक घेतला ना टाकला, भाऊ ते सगळं वाफ वरती डोळ्याचा कार्यक्रम लागेल. हळूहळू टाकावं लागतं. काच कांडीने हळूहळू ढवळतात. उष्णता एका जागी न राहता हळूहळू एक समान पसरते. अशा आम्लाचे द्रावण उसळून बाहेर उडू नये म्हणून त्या ठिकाणी तसं हे करतात. ओके. कधी सहत सल्फ्युरिक आम्लामध्ये पाणी घालू नये. तसे केल्याने प्रचंड ऊर्जा निर्माण होऊ शकते. स्फोट सुद्धा होऊ शकतो जर ती जास्त प्रमाणात असेल तर. सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड सारख्या आम्लारीची तीव्र आणि आम्लारी सुद्धा, सोडियम हायड्रॉक्साईड ही आम्लारी सुद्धा तीव्र आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड, हे हायड्रॉक्साईड नाव महत्वाचे, सोडियम आणि पोटॅशियमचे ते तीव्र आहे. त्वचा भाजू शकते. त्वचेतल्या प्रथिनांचं ते विघटन करतात. हे आम्हाला माहित असलं पाहिजे. बघा हे दिलंय ना, लिंबू असेल, कैरी असेल, आंबट, सुरीने जर कापलं तुम्ही तर सुरीचं पातळ भोजळ बनता येते. तुम्ही अरे ते सुरीच, ते आपलं चाकू वगैरे तो चमकायला लागतो, त्याची तिथे लगेच हे होते आहे, आम्ल जे आहे तिथे परिणाम दाखवता आहेत. आता खनिज आम्ल हे शरीराला हानिकारक असतात, पण सेंद्रिय आम्ल शरीरामध्ये वनस्पतीमध्ये असतात. दोन गोष्टी, खनिज आम्ल हानिकारक आहे, मात्र सेंद्रिय आम्ल हे आमच्या कामाचे आहेत.
तो मुद्दा. आपल्या शरीरामधला जो DNA आहे, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड, हे आम्ल असतं. हे आपले अनुवंशिक गुण ठरवतं. म्हणजे आपला जे अनुवंश आहे तो सुद्धा आम्लातूनच आला आहे. आम्ल किती महत्वाचं आहे तुम्हाला कळतंय. प्रोटीन शरीरातील पेशीचा भाग असतात ते अॅमिनो ऍसिडने बनलेले असतात. म्हणजे आपण जे प्रोटीन म्हणतोय, जे प्रथिन म्हणतोय, ते सुद्धा ऍसिड आहेत. अॅमिनो ऍसिड त्याला आपण म्हणतोय. शरीरातलं मेद हे सुद्धा मेद आम्लापासून बनलेलं असतं, फॅटी ऍसिड पासून. म्हणजे तुम्ही हात लावून बघा, तुमच्या शरीराला कुठे चरबी वगैरे असेल तर ते सुद्धा आम्लच आहे, फॅटी आम्ल आहे. आता आम्लारी काय आहे, ज्याचं द्रावण हायड्रॉक्साईड आयन उपलब्ध करून घेत. OH मायनस मध्ये दाखवले बरं. NaOH सोडियम हायड्रॉक्साईड आहे. मग सोडियम आयन हायड्रॉक्साईड आहे. बघा आम्लारीमध्ये बघा सोडियम हायड्रॉक्साईड आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे, मॅग्नेशियम आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड आहे. सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अमोनियम हायड्रॉक्साईड आलं आम्लारी, ज्याला बेस असं आम्ही म्हणतोय. ते ऍसिड होतं, हा बेस आहे, कार्यक्रम जमतो आहे. आता आम्लारीचे उपयोग काय मग? महत्वाचं आहे ना, उपयोग तर माहित पाहिजे ना. आम्हाला जसे आम्लाचे उपयोग कळाले तसे आम्हाला आम्लारीचे, कारण उपयोगाशिवाय त्याला उपयोग नसतो, त्याला पाहणार कशाला तुम्ही? पहिलं सोडियम हायड्रॉक्साईड, ज्याला आम्ही कॉस्टिक सोडा म्हणतो. बघा त्याची मराठी नावं नीट लक्षात घ्या. हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईड. NaOH कपडे धुण्याची जी साबण आहे का त्याच्यात ते असतं. पोटॅशियम हायड्रॉक्साईड, ज्याला पोटॅश म्हणतोय आम्ही, आंघोळीची साबण, शॅम्पू मध्ये हे आहे KOH, पोटॅशियम. कॅल्शियम हायड्रॉक्साईड, ज्याला आम्ही चुन्याची निवळी म्हणतोय, CaOH2, चुना किंवा रंग सफेदीसाठी आम्ही त्याला वापरतो. मॅग्नेशियम, मिल्क ऑफ मॅग्नेशिया, MgOH2, आम्ल विरोधक औषधाचे ते. तुम्ही ना तुमच्या शरीरामध्ये नाही का ऍसिडिटी वगैरे वाढते तेव्हा तुम्ही काय वापरतात? मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. काल परवा आला होता हा प्रश्न, आरोग्य भरतीला कुठेतरी बघितला आपण. मिल्क ऑफ मॅग्नेशियम म्हणजे तो आम्ल विरोधक आहे. अमोनियम हायड्रॉक्साईड खत तयार करण्यासाठी NH4OH. त्याचे सूत्र सुद्धा लक्षात ठेवा, ते ठेवावे लागतील. आम्लारीची सूत्र आणि त्यांचे उपयोग. आम्लारीचे गुणधर्म आम्हाला माहिती आहे. चव कशी आहे? कडवट आहे, तुरट आहे. आणखी एक शब्द काय? तुरट. बुळबुळीत आहे, असं मस्त साबणेचा फेस वगैरे बघितलाय कधी? सगळ्यांना माहिती, सगळ्यांना माहिती. हायड्रॉक्साईड आयन हा मुख्य घटक आहे आणि धातूंची ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात. धातू म्हटलं की आम्लारी धर्मी, ऑक्साईड हे लक्षात ठेवायचं आहे. उदासीनीकरण नावाची एक प्रोसेस आहे. आम्ल आणि आम्लारी जर एकत्र आले तर क्षार आणि पाणी तयार होतं. त्याला आम्ही उदासीनीकरणाची अभिक्रिया असं म्हणतो आहे. म्हणजे आम्लामध्ये हायड्रोजन आयन आणि आम्लारीमधले हायड्रॉक्साईड आयन जे आहे ते या ठिकाणी असतात. दोघांचं एकत्रीकरण झालं की पुढे क्षार आणि पाणी तयार होत आहेत. सोडियम क्लोराईड या ठिकाणी बघतायत. आम्ल HCl तुम्ही घेतलं, आम्लारी NaOH घेतलं, म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं तुम्ही, त्याच्यापासून सोडियम क्लोराईड आणि पाणी तयार झालं आहे. उदासीनीकरणाची अभिक्रिया आहे. यावर प्रश्न येऊन गेलेले. बघा आपल्या जठरामध्ये कोणतं आम्ल असतं? जठर आपल्या शरीरामधलं, त्याच्यामध्ये कोणतं आम्ल असतं? हायड्रोक्लोरिक. याचं Cl आहे बरं. अन्नाचं पचन करतं ते, अन्नाचं पचन. मात्र आम्ल गरजेपेक्षा जास्त झालं की अपचन होतं. मग ते आम्ही आम्लारी धर्मी औषधं वापरतो. त्यामध्ये मिल्क ऑफ मॅग्नेशिया MgOH2 चा समावेश असतो. आम्लारी जठरामध्ये असलेल्या अतिरिक्त आम्लाचं उदासीनीकरण घडवून आणतं. रासायनिक खताच्या अनावश्यक अतिवापरामुळे शेत जमिनीतील आम्लाचं प्रमाण वाढतं आहे. बघा बरं का, रासायनिक खताने आम्ल वाढतं, त्याच्यामध्ये ते आम्ल असतं. मग आम्ही काय करतो? आम्लारी धर्मी चुन्याच्या निवडीची रसायनं वापरतो आणि आम्लाचं उदासीनीकरण करतो. किती भारी रे. एक तर आपल्या शरीरासंदर्भात त्यांनी वापर सांगितला, कोणतं आम्ल वाढलं, आम्ही आम्लारी युक्त ते मिल्क ऑफ मॅग्नेशियम वापरलं. आणि दुसरं, जर शेतामध्ये रसायन खतं वापरले त्याच्यामुळे आम्ल वाढलं, आम्ही तिथे चुन्याची निवडी. प्रत्येक याच्यामध्ये प्रश्न लपलेला आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं अभ्यासकट्टा ऍपवर आहे. अभ्यासकट्टा ऍपवर तुम्हाला कंबाईनची बॅच आहे, MPSC राज्यसेवेची बॅच आहे. मंथली बेसिसवर फक्त 299 रुपयामध्ये तुम्हाला या बॅचेस भेटणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. मला आजचं लेक्चर मजा आली राव, शिकवताना मजा आली, तुम्हाला शिकताना मजा आली पाहिजे. तुम्ही सांगितलं पाहिजे की आणखी पुढचे सगळे लेक्चर घेत चला. मी घेत राहणार आहे, तुम्ही बघत राहा. अभ्यासकट्टा ऍपवर याच्या आधीची सगळे लेक्चर्स तुम्हाला भेटतील, त्याच्या पुढचे सुद्धा भेटतील. थँक्यू, धन्यवाद.